नमस्कार, मी सुभद्रा रवींद्र साळुंके. म्हणजेच मी भोसले घराण्यातली लहान बहीण. माझे मोठे 4 भाऊ. मी लहान असून सुद्धा मला ताई म्हणतात. माझ्या मोठ्या 4ही भावांनी वडिलांची सर्व कर्तव्ये पार पाडली. त्यात सगळ्यात जास्त भोसले सर म्हणजे माझ्या आबाचा वाटा खूप. माझं शिक्षण 7वी पर्यंत झालं. पुढच्या शिक्षणासाठी मला आबा म्हणजे भोसले सर मंगळवेढा नेण्यासाठी वडिलांकडे विचारपूस केली, पण माझ्या वडिलांनी साफ नकार दिला. त्यामुळे माझं शिक्षण थांबलं आणि माझ्या लग्नाचा विचार करायला लागला. आणि मला काही दिवसात स्थळ आलं. पूर्वी मुलांनी किंवा मुलींनी बघण्याची पद्धत नव्हती आणि माझ्या भावानी आणि सासू सासऱ्यांनी मला पसंत करून माझं लग्न ठरलं. आणि लग्न ठरल्यानंतर एका आठवड्यात माझी आजीला शंका आली. मार्केट कमिटीत मुलगा जॉबला आहे, पण अरे भावकीतल्या बायका म्हणतात काय मुलगा कांदे बटाटे विकतोय गाडीवर. श्रीधर, अरे तू बघितलं पण नाहीस, चौकशी नाही केली. तेवढाच शब्द माझ्या आबाने ऐकला. म्हणजेच भोसले सरांनी मी ते पुण्याला आले. पुण्याला येऊन मार्केट कमिटीमध्ये जाऊन पूर्ण चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांची खात्री पटली, जॉब व्यवस्थित आहे, परमनंट आहे. आणि घरी येऊन माझ्या आजीला आणि आईला आबांनी सांगितलं आणि माझं लग्नाची तयारी सुरू होती. लग्न पावसाळ्यात असल्यामुळं नदीला पाणी आलं होतं आणि त्यावेळेस वराड ट्रकमध्ये घेऊन जात होते. तो ट्रक नदीच्या पलीकडे लावलेला होता. आजी वयस्कर असल्यामुळे न्यायचं कसं हा प्रश्न पडला, पण आबांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आजीला पाठीवर घेतलं आणि त्यांनी ट्रकमध्ये आजीला बसवलं आणि लग्नाला नेलं. अशा पद्धतीने माझा लग्न सोहळा साजरा झाला. अजून एक प्रसंग मला आठवतो, तो म्हणजे माझी आई, तिला आम्ही काकी म्हणू. आमच्या काकीची मैत्रीण मंदिरात शेजारी राहत असल्यामुळे आम्ही तिला मठातली बाई म्हणू. ती अशीच माझ्या आईकडे आली आणि म्हणाली, अरे श्रीधर, तर तुला चांगला जॉब लागलाय, तू काकीसाठी पाटल्या कर. मी तेवढाच शब्द आबाने ऐकला आणि काहीच दिवसात आबांनी 5 तोळ्याच्या पाटल्या करून आणल्या आणि आमच्या काकीला घातल्या. त्यावेळेस आम्ही सगळे घरातले एवढे खुश झालो. तर त्यावेळी आमची परिस्थिती नसताना सुद्धा आबाने एवढे पाटल्या करून आणल्यामुळे सगळ्याला आनंद झाला आणि आम्ही खुश झालो. असे आमचे लाडके आबा. मला 75 निमित्त खूप खूप शुभेच्छा.